लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनी ही कर्जदारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत असून गंडवण्याचं काम करते. मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनी ही गावगुंडांना हाताशी धरून तगड्या पोलीस बंदोबस्तात कर्जदारांच्या घरांवर ताबा टाकण्याचा प्रयत्न करते. नेवासा तालुक्यात महिला आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी काम करतात आणि घर प्रपंच चालवतात. मात्र ओसवाल फायनान्स कंपनी त्या कुटुंबाला कमी व्याजदरानं कर्ज सांगून वाढीव व्याजदर आकारते आणि वसुली करते. तर त्यांच्या घरांवर ताबा टाकण्याचं कामही सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झालेत. 16 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्याध्यक्ष अब्दुल हाफिज शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या फायनान्स कंपनीच्या विरोधात आंदोलन केलं गेलं. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आर्थिक निकषावर कर्जाचे हप्ते पाडून दिले. त्याच पद्धतीनं अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील वन टाईम सेटलमेंट करून सदर कर्जदारांना हप्ते पाडून द्यावेत. तसेच सर्व कर्जदारांना कर्जमुक्त करून देण्याची मागणी कार्याध्यक्ष अब्दुल शेख यांनी केली आहे. मोतीलाल ओसवाल नावाची जी कंपनी आहे, एस्पायर नावाने ज्या पूर्वी ती कंपनी चालत होती, त्याच्यानंतर तिचं नामकरण झालं आणि विविध नामकरण करून त्यांच्या विविध कंपन्या अशा आहेत बाजारात ज्या मल्टीस्टेट बँके बसून तर बऱ्याचशा बँक आहेत, फायनान्स कंपन्या प्रायव्हेट, ज्या कर्जदारांचं जे सुशिक्षितपणाचं फायदा घेतात अशिक्षितपणाचं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना कमी व्याज दर देणारं कॅलेंडर दाखवून जास्त व्याजदराचं त्या ठिकाणी कर्ज वितरित करण्यात येतं. त्याचबरोबर त्यांचं जे कर्ज आहे ते जुनं कर्ज हे जर त्यांनी 50% भरलेलं असेल तरी देखील त्यांची आज मुद्दलात कुठली 1 रुपयाची घट झालेली नाही. म्हणजे त्यांच्या नावावर आहे ते कर्ज तसंच दिसतं. मग ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून कर्जदार त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जीवावर वेळ येते, आपल्या कुटुंबावर प्रपंचावर वेळ येते आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आलो आहोत. मागच्या काळामध्ये आपण 10/10/2024 रोजी या ठिकाणी आंदोलन केलं होतं. तर ज्याप्रमाणे बोगस पद्धतीने ताबा घेण्याचं काम या लोकांनी केलं होतं, जप्तीच्या नोटिसा काढून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताला धरून त्या ठिकाणी दमदाटी करून गावगुंड हाताला धरून त्यांनी काही घरांचे ताबे घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या सगळ्या प्रयत्नांना आपण नंतर हाणून पाडलं आणि यापुढेही ते प्रयत्न तसे त्यांचे सफल होऊन देणार नाही, त्याकरिता हे आंदोलन होतं. आज आपण सगळ्यांनी बघितलं, खऱ्या अर्थानं आपण जर या महिला भगिनींकडे जर नजर टाकली, ते आमच्या महिला भगिनी ज्या आहेत यांच्याकडे कॅमेरे फिरवा, ते महिला भगिनी दाखवा. तर ह्या ज्या महिला भगिनी आहेत तर यांच्या प्रपंचाला जे झगडत असताना यातल्या निम्म्या महिला भगिनी अशा आहेत की ज्या स्वतः काम करून हे कर्ज भरतात. आमच्या 2-3 माता भगिनी अशा आहेत की त्यांच्या कोविडमध्ये त्यांच्या घरच्यांचं निधन झालं, म्हणजे पती वारल्यानंतर देखील या गंड्याच्या कातड्याच्या फायनान्स कंपनीने त्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचं काम केलं. अतिशय वेगळं असं एक षडयंत्र रचून त्यांच्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तर अशा निराधार महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो. माझे काही युवक बांधव आहेत ज्यांचं शिक्षण चालू आहे, त्यांना भीती आहे की उद्या हे गावगुंड घेऊन येतात, त्यातून वादविवाद होऊ शकतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पोलीस त्यांना धमकी देतात. मग यातून त्यांच्या भविष्याचा विचार जर केला तर त्या गोष्टीला सगळ्याला विरोध म्हणून आज आपण हे आंदोलन करायचा निर्णय घेतला. यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. की आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन नाशिक कलेक्टर साहेबांनी ज्या प्रकारे आर्थिक निकषानुसार त्या ठिकाणी त्यांना हप्ते बांध करून त्यांचं वन टाइम सेटलमेंट करून तो पर्याय मार्गी लावला, तसाच आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तसे आपल्याला एक पत्र काढावं या सगळ्या फायनान्स कंपन्यांना आणि त्यावरती पर्याय म्हणून एकदा बैठक घेऊन यांचं सगळ्यांचं सेटलमेंट करावं, वन टाइम सेटलमेंट करावं आणि त्यातून या लोकांना कर्जमुक्त करावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर
ज्या पोलीस प्रशासनाला हाताला धरून हे लोक दमदाटी करतात, तर या पोलीस प्रशासनाला यांनी सूचना द्याव्यात की आपलं काम हे घराचा ताबा घेऊन देणं मुळीच नाहीये. घराच्या ताब्याच्या ठिकाणी हजर राहून कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, वाद होणार नाही, एवढीच भूमिका आपण बजावावी. आपण त्या ठिकाणी कंपनीचं दलाल असल्यासारखं वागणूक या लोकांना देऊन घराच्या बाहेर काढू नये, सामान बाहेर फेकू नये. ही सगळी आम्हाला आज या रोजी कलेक्टर साहेबांना विनंती करायची आहे. आणि हे सगळं जर इथे आम्हाला या ठिकाणी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त खाते आहे असे वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे जाऊन त्या सगळ्या लोकांचं घरानं मांडून आपण यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम प्रकारे त्यांच्यावर उभा राहणार आहोत. या आंदोलनाप्रसंगी शांताराम चव्हाण, कैलास मांडे, शीतल गोरे, अनिल काळे, शबाना शेख, सुनीता सोनवणे, सतीश पांचारिया, संगीता तिडके, स्वाती झालटे, ज्ञानेश्वर ढाकणे, सतीश ढाकणे, गणेश चौधरी, शाहरुख शेख, भरत लांडे यांसह जिल्ह्यातील कर्जदार मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.